नमस्कार मंडळी, नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे। मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये किती वर्ष येतील किंवा किती महिने येतील याविषयी संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत। कारण मित्रांनो, विरोधकांचं असं म्हणणं आहे की 2 ते 3 महिने हे जोपर्यंत निवडणूक लागत नाही त्याच्या अगोदर फक्त हे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत। पण काही जे सत्तेमधले जी लोक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की आमचं सरकार पुन्हा 5 वर्ष येणार आहे, 5 वर्ष सत्ता आल्यानंतर पुन्हा 5 वर्ष हे पैसे महिलांच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत। आता 2-3 महिन्यापर्यंत ही योजना चालणार आहे की पुढील 5 वर्षापर्यंत ही योजना चालणार आहे किंवा ही योजना अविरतपणे चालणार आहे, म्हणजे वर्षानुवर्ष चालणार आहे, नेमकं काय उत्तर आहे याविषयी माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी काय म्हटलं आहे याविषयी सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनलला सबस्क्राइब करा। अशाच महत्त्वपूर्ण अपडेट, महत्त्वपूर्ण बातम्या आम्ही या चॅनलवरती देत असतो। तसेच तुम्हाला आमच्याशी कनेक्ट व्हायचं असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअप चॅनलची लिंक किंवा व्हॉट्सअप ग्रुपची लिंक आणि टेलिग्राम चॅनलची लिंक दिलेली आहे, त्यावरती क्लिक करून आमच्याशी जॉईन होऊ शकता। तुमच्या या योजनेविषयी कोणतीही काहीही अडचण असेल तर तुम्ही आमच्याशी बोलू शकता। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सविस्तरपणे सुरुवात करूया। तर मित्रांनो, महासंवाद या शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरती माननीय मुख्यमंत्री यांनी असं म्हटलं आहे की मुख्यमंत्री माझी लाडकी योजना ही कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। साक्री येथे झालेल्या एका कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री असे म्हटले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिला आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहेत, त्यामुळे ही योजना कायमस्वरूपी सुरू राहणार आहे। येत्या 17 ऑगस्ट रोजी महिलांच्या बँक खात्यामध्ये जुलै ऑगस्ट या दोन्ही महिन्याचे हप्ते वितरित करण्यात येणार आहे। त्यानंतर अर्ज करणाऱ्या महिलांना एकाच वेळी 3 महिन्याचे 4,500 रुपये दिले जाणार आहेत, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी साक्री येथे महिला सक्षमीकरण मेळाव्यामध्ये माता भगिनी यांना आश्वासन दिले आहे। त्यानंतर सर्वात महत्त्वाचा विषय असा की काही जे विरोधक आहेत ते विरोधकांचं असं म्हणणं होतं की ही जी योजना सुरू केलेली आहे ही योजना काही दिवसानंतर बंद होणार आहे किंवा हे सरकार पडल्यानंतर बंद होणार आहे। तर या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री असे म्हटले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ऑगस्ट नंतर बंद होणार असा अपप्रचार खोटा आहे। ही योजना बंद होण्यासाठी सुरू केलेली नाही, तर ही पुढेही कायम सुरूच राहणार आहे। या योजनेसाठी नुसता हाताने लिहिलेला म्हणजेच ऑफलाईन अर्जसुद्धा स्वीकारण्यात येत आहे। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सुद्धा या योजनेचं कौतुक केले आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले। आता या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वात महत्त्वाचा विषय या ठिकाणी मी तुम्हाला आता सांगतोय की काही महिलांचं असं म्हणणं होतं की आमचा फॉर्म अप्रूव्हल झाला नाही आहे, मग आम्हाला पैसे मिळणार का? तर 100% तुम्हाला पैसे मिळतात। फक्त ज्या महिलांचे 14 ऑगस्टपर्यंत 14 ऑगस्ट 2024पर्यंत ज्या महिलांचे अर्ज अप्रूव्हल होणार आहेत अशाच महिलांना 17 ऑगस्ट रोजी पैसे मिळणार आहेत। आता 17 ऑगस्ट नंतर जे फॉर्म अप्रूव्हल होतील त्यांचे पैसे कधी मिळणार तर या संदर्भात अधिकृत घोषणा शासनाकडून केली जाणार आहे। परंतु आत्ता 14 ऑगस्टपर्यंत रात्री 12 वाजेपर्यंत ज्या महिलांचे फॉर्म मंजूर होतील, अप्रूव्हल होतील अशाच महिलांचे बँक खात्यामध्ये जे 3,000 रुपये आहेत, 2 महिन्याचे जे 3,000 रुपये आहेत हे जमा केले जाणार आहेत। त्यामुळे काहीही काळजी करायची नाही। 14 ऑगस्टपर्यंत जर अप्रूव्हल झाला तुमचा फॉर्म तर तुम्हाला पैसे येतील, अन्यथा तुमचा जो 3,000चा हप्ता आहे हा पुढील नेक्स्ट इन्स्टॉलेशनमध्ये तुम्हाला मिळणार आहे। पैसे मात्र सर्वांनी मिळणार, त्यामुळे काळजी करायची गरज नाही आहे। अशा पद्धतीने ही योजना पुढे चालू राहणार किंवा नाही या संदर्भात महत्त्वाची आपण चर्चा केलेली आहे। त्यानंतर ज्या महिलांचा फॉर्म अप्रूव्हल झाले नाही त्यांचे पैसे कधी येणार याविषयी सुद्धा आपण महत्त्वाची चर्चा केली। ह्या दोन्ही गोष्टी अतिशय महत्त्वाच्या असल्याकारणे सदर व्हिडिओ, सदर माहिती महाराष्ट्रातील प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचवण्यासाठी सहकार्य करा। तोपर्यंत धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।